राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर आता काँग्रेसनं नवी पोस्ट केली। काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। कुणाच्या आदेशावरनं गांधी भवनात राडा केला, गुंड पाळून राष्ट्रवादी बदनाम कोण करतंय आणि ही अशी गुंडगिरी काँग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही, अशा आशयाची एक्स पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरनं करण्यात आली होती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला। इंदिरा गांधींवरही गुंगी गुडिया म्हणून टीका झाली होती, पण त्यांनी संघर्षातून स्वतःला सिद्ध केलं। कार्यालयात धिंगाणा करण्याची हिंमत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये येते कुठून, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला। गुंगी गुडिया तर इंदिराजींना बोलले, तेव्हा कोणी रिॲक्शन दिली नाही। त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केलंय। ते सुद्धा विरोधात असताना विरोधात राहून पुन्हा सत्तेत, आणि संघर्ष मोठा होता त्यांचा। आता ह्यांचा संघर्ष तसं नाहीच आहे, आणि यांना सिद्ध करायला काय अडचण आहे, तुम्ही करा ना। गुंगी गुडिया म्हणणं ही शिवी नाही आहे, पण कायदा सुव्यवस्थेचा ढिंडवाडे लागत आहेत, काढले गेले आहेत। राष्ट्रीय पक्षाच्या एखाद्या कार्यालयात येऊन अशा प्रकारे धिंगाणा करण्याची हिंमत ही जी चालली आहे, ही सत्तेच्या बळावर आहे। हेच प्रत्युत्तर आहे। थोडी लाज असेल तर सत्ता बाजूला करून या। महिलेबाबत काँग्रेस असं काही बोलेल अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांची काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी सुद्धा भुजबळांनी केली आहे। एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे। आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही। त्यामुळे आमचे लोक जे आहेत, पक्षाचे लोक, ते तिथे गेले, त्यांनी त्यांना जाब विचारला, आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील, असं नाही। विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करतं, अशा आशयाचं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचं दर्शन या निमित्तानं झालंय। काँग्रेसनं केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असं सुद्धा चाकणकर आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।